स्वागत थेट जाऊयात. छगन भुजबळ सध्या बोलतात. असं मला काय माहिती नाही या कॅप्टन थोरातबद्दल, पण माझे लोक सांगतात की आपल्याला पण काही लोक सांगत होते की त्यांच्याकडे जाऊन हातबीत काय ते अंकशास्त्र बघावं निवडणुकीचं वगैरे. पण मी काय गेलो नाही, जाऊ शकलो. अंधश्रद्धेपासून दूर राहिलं पाहिजे असं माझं मत आहे. ठीक आहे, मंदिर आहेत, मंदिरामध्ये तुम्ही ध्यानधारणा करा, योगा करा, व्यायाम करा, दर्शन घ्या. काही चांगलं काम करणारे सुद्धा जे आहेत गुरुजी वगैरे आहेत ते समाजाची सेवा वगैरे करतात. पण अशा काही लोकांमुळे जे आहेत मग ते सगळे एकदाच बदनाम होतात. तर आता यांच्याकडे सुद्धा बरीच मोठी मोठी मंडळी येत होते. आता ज्या रुपाली चाकणकर त्या पुण्याच्या, त्यांना काय माहिती इकडे, त्यांना सुद्धा कोणीतरी तिकडे नेलं असेल. कोणी नेलं काय कल्पना नाही, पण नेलं असेल ना कोणीतरी. पण राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये असलेल्या लोकांनी या सगळ्यांच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की काही सीमा आखून ठेवल्या पाहिजे. कारण आपण जे करतो त्याचा सगळा परिणाम जो आहे हा आम जनतेवर होतो. कारण आम्ही लीडर आहोत, पुढारी आहोत. मग हे मंत्री जातात, आपल्याला जायला काय हरकत आहे, एवढा मोठा मनुष्य दिसतात, असा हा प्रभाव पाडण्याचे सुद्धा प्रकार होतात. पण ठीक आहे, आता पोलीस चौकशी करतायत, त्याच्यामध्ये काय ते सत्य जे आहे ते बाहेर येईल आणि त्यांनी जर आणखी काही चुकीच्या गोष्टी केल्या असतील तर पोलीस त्या संदर्भामध्ये निश्चितपणे जे आहे कारवाई करतात. चाकणकरांचा जो विषय बघितला तर त्यांच्या संस्थांवरच त्या होत्या, त्यामुळे चाकणकरांचा जो विषय बघितला तर त्या घराच्या संस्थांवरच सदस्य होत्या चाकणकर, त्यामुळे त्या विरोधकांच्या टीकेचे धनी टाकले आहे ना. आता सतत आपण जायला लागलो आणि एखाद्याला मदत करायला लागलो की मग कोणतरी त्यांना आपलं संस्थेवर सुद्धा घेतातच. त्याला भाव मोठी माणसं आहेत, मोठ्या पदावरचे लोक आहेत, आपल्याला मदत होईल, आपल्या संस्थेला मदत होईल म्हणून घेतात. घेतला असेल त्यांना. महिला आयोगाचा राजीनामा देण्यात आला आहे त्यांच्याकडून, चाकणकरांकडून पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्ष पदाचाही राजीनामा घेतला जाणार असल्याची चर्चा आहे. असं हे सगळे निर्णय जे आहेत, शासकीय निर्णय जो आहे आयोगाचा हा भाग शासनाबरोबर, गव्हर्नमेंट बरोबर येतो, ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री सुद्धा आहे. निर्देश देणारे, आदेश देणारे, माहिती देणारे चौकशी, त्यांच्याबरोबर चर्चा करूनच उपमुख्यमंत्री जे आहेत ते निर्णय घेतले. आणि पक्षाच्या ज्या महिला अध्यक्ष आहेत या संदर्भामध्ये पूर्ण अधिकार जे आहेत ते पक्षाला आहे, त्याच्यामुळे शासन येत नाही. आता त्या बाबतीत काय करायचं आहे ते पक्षश्रेष्ठी आहेत, आपल्या उपमुख्यमंत्री ताई आहे सुनेत्रा ताई, ही सगळी मंडळी बसून चर्चा करतील आणि ठरवतील. नाही, मागणी तर आपण करतोच आहोत, पण एखादा आरोप झाल्यानंतर त्याच्यामध्ये किती तथ्य आहे, काय आहे ते एक दोन दिवस समजून तर घ्यायला पाहिजे की नाही. पण आमच्यासारख्यांना किंवा सुनेत्राताईंना सुद्धा उपमुख्यमंत्री अनेक कामं असतात, कुठे हा कार्यक्रम तो कार्यक्रम, त्याच्यातून हे सगळं बघायचं असतं. त्याच्यामुळे काय सत्यता आहे हे तपासल्याशिवाय झटपट असा राजीनामा घेणं सुद्धा योग्य ठरत नाही. तो मग अन्याय होईल. त्याच्यामुळे त्यांनी माहिती घेतली असणार आणि माहिती घेतल्यानंतर विशेषतः मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली असणार आणि त्याच्यानंतर चर्चा झाली असेल. कारण हे पद महत्वाचं पद आहे आणि त्याबद्दल साहजिकच जे आहेत मुख्यमंत्री आणि सगळ्या मंडळीची चर्चा करणं आवश्यक आहे. चाकणकरांची पण चौकशी करा, त्यांनी अटक करा अशी देखील मागणी होती. चाकणकरांची पण चौकशी करा, त्यांनी आता असं नाही, त्यांनी काही चुकीचं काही केलं असेल पोलीस पाहून घेतील. तर महिलांच्या लैंगिक शोषणासोबत
अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची बळजबरी जमीन बळकावल्या असे देखील प्रकार आता समोर यायला लागले. सिग्नल असेल असेल. आता असं आहे ना की त्यांना अरेस्ट झालेली आहे. जोपर्यंत पांढरा बॉक्स उघडत नाही तोपर्यंत सगळे दबून असतात. पण एकदा अशी कारवाईला सुरुवात झाली की ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे, ज्यांच्याकडे जास्ती माहिती आहे ते ताबडतोब जे आहे त्या तपास यंत्रणेकडे जातात आणि ती माहिती पुरवतात आणि त्यातून मग आणखी या केसेस तयार होतात. ज्यावेळी दुर्दैवी गोष्ट अशी की अनेक IPS IAS अधिकाऱ्यांची त्यांच्या दरबारात हजेरी होती, त्यांच्यासोबत काही नवीन घेतल्याची पण माहिती आता समोर येऊ लागली. त्या संदर्भात मला काही माहिती नाही आहे. ज्या आता मला वाटतं पुण्याच्या काही अधिकारी आहेत, मला वाटतं ते तपास यंत्रणा पुण्यावरून आलेले ना. तर त्या मला असं वाटतं की अतिशय निर्भयपणे निपक्षपाने ज्या त्या सगळ्याची माहिती घेते, मुख्यमंत्र्यांशी सुद्धा चर्चा करते. कोट्यवधीची माया गोळा केली आहे, संपत्ती त्यांनी गोळा केलेली आहे, ती चौकशी व्हायला पाहिजे अशी अरे सगळ्यांची चौकशी होईल सांगतो ना. आता ज्यावेळी अटक करण्यात आली त्यावेळी पोलिसांना त्यांनी छापलेला ते तुमचं बरं वाईट होईल, तुम्ही माझ्यावरती किंवा आम्हाला अटक करताय, तुमचा खूप होईल. सगळ्या पोलीस डिपार्टमेंटवर कोप होईल. सध्या तरी पोलीस डिपार्टमेंटचा कोप त्यांच्यावर झालेला आहे. संजय राऊत यांनी असा आरोप केला आहे. संजय राऊत म्हणतात की भाजपचं सरकार उचलून टाकण्यासाठी तांत्रिक प्रयोग कॅप्टन शरद केले जात होते आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर कारवाई. मला त्याच्यावर ते बोलले त्याच्यावर मी काय कॉमेंट करू काय इच्छित नाही. अशा तंत्र मंत्रांनी जे आहे तर शासन जर गुंतवून टाकता आलं असतं तर देशातले अनेक शासन जे गव्हर्नमेंट जे आहेत त्याच्या रोज उलटापालटी झाल्या. सिन्नर मधलं त्याचं जे संस्थान आहे खरं त्या ठिकाणी दारणामधून पाणी देण्यात आलं जे पाणी ऍक्च्युली मराठवाड्याला जातं. खास पाईपलाईनने ते पाणी त्या ठिकाणी आणण्यात आलं, त्यासाठी सरकारचाच निर्णय झाला. महाविकास आघाडीच्या काळात GR काढला तो जलसंपदा विभागात. नाही असं अनेक ठिकाणी होतं, नाही असं नाही. अनेक चांगले जे आहे या क्षेत्रात धार्मिक क्षेत्रात काम करणारे लोक आहेत, त्यांनी अनेकांना त्या हाताला नोकरी दिलेली आहे. अनेक ठिकाणी पाणी नेऊन जे आहे तिथे चांगली शेती वगैरे करून फुलवलेली आहे आणि स्थानिक लोकांना सुद्धा रोजगार उत्पन्न करून दिलेला आहे. चांगली गोष्ट सुद्धा करतात. तर ती काही पहिलीच गोष्ट नसतात, अनेकांना दिलेल्या असतात. अशा शक्य असेल आणि पाणी असेल आणि तुम्ही जर मागितलं तर देतात ना परवानगी. त्यांना काय माहिती की हा मनुष्य काय करतोय. कुणाने आपण पाणी मागितलं त्याला देतो. आता तो बाहेर काय त्याचा उद्योग धंदा आहे ते अधिकारी काय त्यांना माहिती आहे. नियमात बसला असेल त्यांनी दिलं असेल. केसरकर शिक्षण मंत्री असताना शिक्षण खात्याच्या सर्व बदल्यांची शिफारस बाबा करायचं असं संजय राऊत यांनी आरोप. मला काय कल्पना नाही. त्यांना जास्त माहिती असेल ते यंत्रणेकडे देते. दुग्धजन्य परिस्थितीमध्ये काय परिस्थिती आहे गॅस आणि सगळ्यांचा पुरवठा जाणवत असताना आपल्याकडे खात्यामध्ये काय असं आहे की या जिल्ह्याला 16 ते 18 तारखेपर्यंत 1,28,000 सिलेंडर जे आहेत ते प्राप्त झालेले आहेत. एकशे 35 गॅस एजन्सीज काम करत आहेत आणि या युद्धापूर्वी जेवढा कोटा मिळत होता तेवढाच कोटा आता जिल्ह्याला मिळालेला आहे, देण्यात आलेला आहे. हे खरं आहे की कमर्शियल वापरासाठी हे सगळं घरगुती वापरासाठी आपण म्हटलं तर